अभिनव एज्युकेशन सोसायटीत 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। विद्यार्थी ते सुजाण नागरिक घडवणे महत्त्वाचे, आशिष जाधव यांचे प्रतिपादन। अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या आंबेगाव बुद्रुक येथील संकुलात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार व ऑनलाईन लोकमतचे संपादक आशिष जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आज बाह्य जगाचे ज्ञान सहज उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढली आहे। शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम न शिकवता माणूस म्हणून घडवणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले। कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, ॲडव्होकेट दिलीप जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, समन्वयक डॉक्टर सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा, सर्व विभागांचे प्राचार्य, प्राथमिक मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते। ध्वजवंदनानंतर विविध स्पर्धातील विजेते व 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या संचलनाने मानवंदना देण्यात आली। पूर्व प्राथमिक ते सीबीएसई विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीतांचे सादरीकरण केले। संस्थापक राजीव जगताप यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले। प्रास्ताविक विनोद कुमार बंगाळे यांनी केले। सूत्रसंचालन मीत इंगळे, स्वरा डोळसे, काव्या नाळे, प्रणव जगदाळे तसेच प्रियंका नायक, अर्चना कदम, कुमुदिनी घोरपडे यांनी केले। आभार अरुण बिनो यांनी मानले। वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता झाली। आज भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या या आजच्या कार्यक्रमाला मी आलो। इथे आल्यानंतर विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं गाणं गायलं असेल, प्रात्यक्षिकं दाखवली असतील किंवा संचलन केलं असेल, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा हा खरा सोहळा आहे। जी भाषणं झाली विद्यार्थ्यांची किंवा त्यांनी जे आपलं मनोगत एकूणच भारताविषयीचं मांडलं, ते इतकं चांगलं, इतकं समर्पक होतं की वक्ता म्हणून मला बोलण्याची फारशी संधी मिळाली नाही। याचं कारण एकही आहे की जिथे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला पुढे न्यायचं असेल तर आत्ता त्याचं कौतुक केलंच पाहिजे। आणि आपण आत्ता कौतुक नाही केलं आणि त्यांना उपदेशाचे डोस पाजले तर उद्या त्यांच्यातलं जे टॅलेंट आहे त्याला अवास्तव महत्त्वही प्राप्त होतं आणि त्याला एक निग्लेक्टेड भावनासुद्धा होते। आणि म्हणून मग आज हा जो कार्यक्रम झाला, हा अशी कार्यक्रम प्रत्येक शाळेनं घ्यावा, अशा पद्धतीनं तो आयोजित करावा की जिथे मुलांचं कौतुक, मुलांचा कार्यक्रम असं त्याचं स्वरूप राहील। आणि शेवटी आपल्या संस्थेचे जे विद्यार्थी ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फक्त ॲकॅडमिकलीच नाही तर स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवलं आहे, त्यांचाही हा कौतुक सोहळा झाला। मी संस्थेचे अध्यक्ष माननीय राजीवजी जगताप यांचा आभारी आहे की त्यांनी मला आज या कार्यक्रमाला बोलवून खरंच मला खऱ्या अर्थानं सन्मानित केलं। मी हे यासाठी सांगतो की अनेक वेळा बोलावलं जातं पण तिथे कार्यक्रमाचा जो दर्जा असतो तो खूप सुमार असतो आणि मग लक्षात असं येतं की यांना नीट कार्यक्रम जर का आयोजित करता आला नाही तर आपण तरी का आलो। पण आज मला तसं बिलकुल वाटलं नाही। फ्रॉम द व्हेरी फर्स्ट मिनिट मी एन्जॉय केलं। नुसतंच एन्जॉय केलं नाही तर अलीकडच्या माझ्या काळातली ही एक खूप चांगली सकाळ मी आज अनुभवली। त्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा आभारी आहे। शिक्षकगण असतील, विद्यार्थीगण असतील, विद्यार्थ्यांचे पालक असतील, त्या सर्वांनी इतकं पिन ड्रॉप आणि इतकं शिस्तीत इथं सगळा कार्यक्रम पार पडला। असे कार्यक्रम हे व्हायला पाहिजेत। शाळा म्हणून जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो, याच्या पलीकडे जाऊन शाळा म्हणून त्या विद्यार्थ्यांना नागरिक घडवण्याची ती कार्यशाळा असते। तो जो भाग आहे तो इथं मला दिसला आणि त्यामुळं जास्त आनंद झाला। आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी मी आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि असे जे इथे आलेत त्यांना ते आल्यामुळे या कार्यक्रमाची शान वाढलेली आहे। निश्चितपणे त्यांचं जे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना त्यांनी सूचना ज्या केलेल्या आहेत, शिक्षकांना सूचना केल्या आहेत,
त्याचा आम्ही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा जो जबाबदारी हक्क जबाबदारी याचं भान ठेवणारा आणि त्याचं अनुकरण करणारा दिवस आहे. खूप आनंद वाटला. राजीवजी जगताप साहेब जे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी घडला पाहिजे, त्याला चांगल्या सातत्यानं एक क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून ही संस्था अतिशय पहिल्यापासून कार्यरत आहेत. सरांच्या संस्थेमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळते, त्यांचं मार्गदर्शन मिळतं. आज आशिष सर आलेत, त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. खरोखरच मनाला खूप आनंद वाटतो आणि त्यांचं जे काय आज स्पीच होता तो आम्हाला खरोखरच उपयोगी पडला. काही संस्थेलाही त्यांनी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना त्यांनी एक मोलाचा सल्ला दिला की जो माझ्या आयुष्यामध्ये लक्षात राहिला आणि पालक आणि विद्यार्थी तुझा लक्षात ठेवेल. आयुष्यात सगळं करा पण तडजोड करू नका. धन्यवाद.